हॅलो, मी प्रांजलीस रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्री निमित्त उपवासाचे घावन आणि आपण सोबतच उपवासाची चटणी देखील बघणार आहोत। आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 कप मी तुकडा तांदूळ घेतलेला आहे। त्यानंतर पाव कप साबुदाणा घेतलेला आहे आणि आता आपण पाणी घालून स्वच्छ धुवून घेऊया। इथे आपण 2 वेळा धुवून घ्यायचं आहे, असं चोळून घेऊयात। तर इथे आपलं 1 टाइम धुवून घेतलेला आहे मी, अजून मी 1 टाइम धुवून घेणार आहे। तर बघू शकता इथे मी 2 वेळा धुवून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने छान धुवून घ्यायचे आहे, त्यातले सर्व डस्ट काढून घ्यायचे आहे। आणि आता आपण पाणी घालून घेऊयात, जेवढे आपल्याला डीप होणार तेवढं आपण पाणी घालून घ्यायचं आहे। इथे मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। तर आता आपण झाकण लावून रात्रभर भिजत ठेवूयात। तर इथे मी 8 तास भिजत ठेवले होते। तर आता आपण झाकण ओपन करून घेऊयात। बघू शकता मस्त असे आपले साबू तांदूळ आणि तांदूळ देखील भिजलेले आहेत। तर आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात। तर इथे मी पाणी गाळण्यासाठी एक गाळणी घेतलेली आहे। तर आपण सर्व पाणी काढून घेऊयात। तर इथे मी सर्व आता पाणी काढून घेतलेलं आहे। तर आता आपण एक मिक्सरचं भांडं घेऊयात। ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे सर्व घालून घेऊयात। आपण 1 कप पाणी घालून घेऊयात आणि मिक्सरला लावून घेऊयात। तर इथे मी मिक्सरला लावून घेतलेलं आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। थोडंसं घट्ट आहे, आपल्याला असं नको आहे। तर ह्याचे आपण डोसे देखील करू शकतो, पण आपल्याला घावन करायचे आहेत। तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। बघू शकता अशा पद्धतीचं आपल्याला बॅटर पाहिजे आहे। तर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात। तर हे आता आपलं बॅटर छान तयार झालेलं आहे घावणसाठी। तर आता आपण चटणी करून घेऊयात। तर इथे चटणीसाठी मी पाव कप दही घेतलेला आहे आणि दही हा मी घरीच बनवलेला आहे। तर दहीची रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ती नक्की पहा। त्यानंतर 2 मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आळ्याचे 4 तुकडे घेतलेले आहेत। त्यानंतर अर्धा चम्मच साखर घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर इथे मी आता 2 चम्मच शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। तर ही चटणी आहे ती उपवासासाठी खूप बेस्ट चटणी आहे आणि मस्त आणि टेस्टी लागते। तर आता आपण मिक्सरला लावून घेऊयात। तर आपली चटणी आहे ती मिक्सरला लावून झालेली आहे, एका मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। बघू शकता मस्त असं क्रीमी आपली चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आहे ती एकदा तरी नक्की ट्राय करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला। तर आता आपण तडका तयार करून घेऊया। तिथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे, 1 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यानंतर 1 चम्मच मी जिरा घेतलेला आहे, छान जिरा फुललेला आहे। तर आता आपण चटणीवरती तडका लावून घेऊयात। बघू शकता मस्त असा आपला तडका लावून झालेला आहे। तर चटणी आपली तयार आहे। तर आता आपण घावन करून घेऊया। तर मी इथे पॅन गरम करून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात ब्रशने, अगदी थोडंसंच तेल लावून घ्यायचं आहे। आणि आता आपण वरून पाणी शिंपडून घेऊयात आणि आता आपण कपड्याच्या मदतीने पुसून घेऊया। तुम्ही टिश्यू पेपरने देखील पुसून घेऊ शकता। तर आता आपण घावन करून घेऊयात। आपण आधी साईडने पीठ सोडून घ्यायचं आहे, त्यानंतर मध्ये सोडायचं आहे। मध्ये आपलं पॅन आहे ते खूप गरम असतं, म्हणून आपण आधी साईडने सोडून घ्यायचं आहे। तर बघू शकता मस्त अशी जाळी आपली येत आहे घावणला। तर आता आपण झाकण लावून वाफेवरती घावन शिजवून घेऊयात आणि गॅस आहे ती आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे। तर आता आपण झाकण ओपन करून घेऊयात। बघू शकता साईडने अगदी कडा मस्त सुटलेल्या आहेत। तर आपण आता घावन आहे ते एका जाळीवरती काढून घेऊयात।
तर आता आपलं घावण आहे ते तयार झालेलं आहे। अशाच पद्धतीने आपण बाकीचे देखील घावण करून घेऊयात। तर कशी वाटली माझी आजची रेसिपी घावण आणि चटणीची? जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।